मोड शेवटची मॅच खरं तर पाहायला मिळते त्या इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती सुरुवात चांगली पाहायला मिळते. एकदा वेगाने ओ बस काम झाला काम झाला बर काय माहित आहे का आंधळा दळीत आणि कुत्रा पीठ का याला सांगतात. डीजे वाढलाय ना तो काय तरी विचार केला तर ह्या मॅच मध्ये विजेता मिळवणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. परंतु इथे अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो आलाय सवकार. डीजे सवकार आलाय. इथे फटका फसलाय. कांडोली टीम आवाज देऊ नका. नाक्षदा पडतील गडोईवरी बरोबर आहे ना. हा मग काही टॅलेंट चालगवले बघा. शांत गतीने हा खेळ चालू पाहायला मिळतो. क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतो. 6 धावफलकावरती आहेत. अगदी विचार केला तर आपण पाहतोय जबरदस्त मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला फटका बॉल झालाय फरार सीमा पार येतोय सवकार. डीजे खरं तर सकाळच्या सत्रामध्ये दर्शन झालं आणि त्यानंतर विचार केला तर टीमची धावसंख्या 10 धावफलकावरती. चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. अजून या ओव्हर मधील बॉल शिल्लक असतील टीमचा 2 बॉल शिल्लक असतील. ओहो यावेळेस काय घडलं खरं तर मैदानाच्या आतमध्ये बॉल आला. या येस सवकार तर आलाय. खरं तर इथे बॉल देखील चेक केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्ले डिलिव्हरी आहे. बॉल चांगला आहे. चला बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये पुरवा लगेच.
चला बॉल दुसरा पूर्वा. नाही काय चालू झालं आता मलाही ना काय कळ. ए बॉल पूर्वा आयोजक. ए चला बॉल पूर्वा. नाही ना बॉल होता तरी कधी डांगडिंग करीत काय सांगायचं आहे. मग यो बॉल वाचा पै कोट मटे कुयलू कुयलू ढोप थिएटर जाय पै ऑल इंडर चक्कर आटा पडली कुयलू ढोप ना काय 2 दिवस काय झालं ना लागल. 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. गॅप मध्ये ढकललाय बॉल फरार झालाय. 4 धावेसाठी अजून एक येतो दर्जेदार चमकार. जे 18 धावा फलकावरती 18 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अगदी विचार केला तर अजुरिया या मॅचचा विचार केला तर अजुरिया एक ओव्हरचा खेळ संपलाय. अजुरी 6 बॉल शिल्लक असतील बघा. जिथून सुरुवात खराब झाली होती पहिल्या बॉल मध्ये खरं तर कान्होजी क्रिकेट संघाची तिथून बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. 5 बॉल मध्ये खरं तर आल्या तर 18 धावा. जयदास हा गोलंदाज ट्रॅक वरती खरं तर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. अगदी विचार केला तर सातत्याने मागच्या पासून जर विचार केला तर भांडवरे क्रिकेट संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. सातत्याने त्याच्याकडून बॅटिंग लाईन भरपूर चांगली पाहायला मिळते. गोलंदाज लाईन पाहायला मिळते. अगदी विचार केला तर परंतु इथून पुढे जर विचार केला तर आता शेवटचे ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये धावा बनल्या जातील किती. शेवटच्या ओव्हर मध्ये धावा बनल्या जातील किती. 18 बनल्यात. कोणी जेवायचं आहे का अजून का भटजीनं आला. त्या बॅटमन वाल्याच काय तर सांगतो. हा काय उमपेटेला त्याचा दूर झालाय. हा काय हो यावेळेस पहिल्या बॉल वरती सुरुवात चांगली पाहायला मिळत्या. अगदी विचार केला तर पहिल्या बॉल वरती सुरुवात चांगली पाहायला मिळत्या. अंपायर बॅटमॅन हेर पायाला वात का काय झालाय. दोन्ही पायीन जिड येतो ना गडी होतो. काय सांगायचं आहे. का फ्र्यावा झालाय का फ्र्या. नाही ना बा चायना मधून सांगला का. हा जाऊया मॅच मध्ये पुन्हा एकदा. यावेळी चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये डायरेक्ट हिट. नाही ना बॉलर तू मस्त कमाल केली हा का. तुझेच काळगाव तू दगड ठेवून मस्त कमाल केली. आणि कंचायला मध्ये टम ना ते नसत येला पण चुकला असता तर मात्र बेकार काम झाला असता. 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अगदी विचार केला तर मागची मॅच ही पाहिली 30 धाब्याचं टार्गेट होतं 2 ओव्हर मध्ये. त्या धावा चेज केला जवळपास करत आलेला होता कोशाने क्रिकेट संघ. परंतु बघता जर अगदी विचार केला तर 2 धाब्याने ती मॅच खरं तर गमावली होती कोशाने क्रिकेट संघाने. पादीर साहेब हो पादीर साहेब आता कसे जेला ना क्या ते वडापाव खाऊन जायला लागल. आता ते दुकान उघडली वा. रिव्हर्स अटॅक करायचा होता. डय्या सक्सेसफुल झाला डय्या त्या. अगदी विचार केला तर चांगला बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये.
अगदी विचार केला तर 20 धावा आहेत अजून या ओव्हर मध्ये कमबॅक 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 आणि कमबॅक पाहायला मिळाल. 4 बॉल फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात. अजून 2 बॉल आहेत, 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका. शेवटची मॅच आहे, शेवटची मॅच खरे तर पाहायला मिळते. क्वालिफायची मॅच खरे तर पाहायला मिळते. विकेट, फलंदाज बॅक टू डगआउट. सव्वीस मध्ये पाहायला मिळते ही स्पर्धा. जबरदस्त मॅच खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जय गारुदेवी चषक पाहायला मिळतं. अगदी तिसरी रात्र पाहायला मिळते. तिसऱ्या रात्रीमध्ये शेवटची मॅच मांडवणे बनावा त्याला फाईट केली जाते कांडोळी या 2 संघामध्ये. जबरदस्त मॅच आहे. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो, या मैदानाच्या आतमध्ये अजूनही पहिला डाव संपला नाही. ओहो, यावेळेस चांगला बॉल राहिला आहे आणि बघता बघता पहिला डाव संपला. इथे पहिल्या डावामध्ये बघता बघता धावा बनल्यात 21 धावा. 22 धाव्यांचं टार्गेट आहे. बांडवडी क्रिकेट संघाला 22 बनवायच्यात 12 बॉल मध्ये. चला मग सांगा उरकला. हॅलो, चला लगेच मैदान सोडा. हॅलो, कितना कर्जा है मेरे सर पे, कैसे चुकाऊं उसे, कैसे चुकाऊं उसे, चुकाने से भी ना चुकेगा मेरा कर्जा. एक ऐसी लड़की थी जिसे मैं रिचार्ज करता था. चिया भेटला का सगळ्याला? यस, चला बॅटिंग लगेच जा. हॅलो, चला बॅटिंग करणारी टीम लगेच बॅटिंग करण्यासाठी लगेच तयार व्हा. हॅलो हॅलो, लाराचे गो माझे लेकी, लाराचे गो माझे लेकी, लहानाची तुला ग मोठी केली, लहानाची तुला ग मोठी केली. चिंता तुझ्या आई बापाला, चिंता तुझ्या आई बापाला, लेकी आता तू लग्नाची झाली, लेकी आता तू लग्नाची झाली. गरीब मोठा पाहुण भरू, गरीब मोठा पाहुण भरू, तुझे गो लग्नाचा विचार करू, तुझे गो लग्नाचा विचार करू. चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. अरे वडे सुरू ऐकलाय पादर साहेब, इकडं अलाराम वाजायला त्यांच्या दुट्ट्या चालू झाल्या. आता होमगार्ड मध्ये जातील परत इकडून.
सवकास फिल्डिंग लावा का काय टेन्शन आहे निवांत. आला अजून एक तास आहे मग झालं ही जोडलास कोंबडा तारवला कवाच. आता इकडून आवाज डेंजर आला. बॉलिंग बॉलिंग तिकडून येतो तिकडून येतो गेम ऑन. हिलास बॉल गोलंदाज सुभाष. जय 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 अंपरला कांदा जेवणास. अंपर सावध रे हो. नाही काय सांगायचं आहे हे गडी बॉल उक ना तेवढं गोळा झाले ना. त्या बॅटमन बी आला वया. नाही बॅटमन ना त्याचा बोलतोय मटा तटपोटी आहे काय सांगायचं आहे. माडवडी क्रिकेट संघाला खरं तर पटवायच्यात टार्गेट ठेवलाय. 22 धाब्यांचं टार्गेट आहे. दोन सलामीचे फलंदाज कैलास आणि जयदास ही जोडी. शेवटची मॅच आहे आणि शेवटच्या मॅच मध्ये खरं तर दोन्ही संघाने जीव गुंतवलाय. यावेळेस पहिल्या बॉल वरती आला होता डॉट. दुसऱ्या बॉल वरती आली सिंगल. एके धावेने असरी गडीच्या खातं ओपन केलं जाते. या पाडवडी क्रिकेट संघाचे एक धाव दफल कबरती. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते. अगदी विचार केला तर तितकंच चांगलं स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धा भरपूर चांगली आहे परंतु संघ जे आहेत ते तर कुठेतरी दिलेल्या वेळेचा भान ठेवत नाही. इथे अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो. 3 बॉलची फेकी झाली. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. जबरदस्त मॅच खरं तर एक 22चं टार्गेट आहे 12 बॉल मध्ये. इतकं आव्हान नाहीये मोठं. मागची मॅच नक्कीच पाहिली असेल खरं तर कोशानी क्रिकेट संघ 2 धावेने तो सामना गमावला होता. इथे फटका कमालीचा पाहायला मिळतो. शतरक्षक आहे आणि यावेळेस ही चांगला बॉल अजून एक सिंगल धाव पाहायला मिळते. अजून एक सिंगल धाव पाहायला मिळाली. 2 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. कदाचित ना दुसऱ्या ओव्हरला थोडासा लोड जास्त असेल प्रेशर येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजेच मांडवणी क्रिकेट संघावरती. या ओव्हरला जर टार्गेट केला असतं कदाचित या ओव्हरमध्ये 12-13 तरी बनल्या असत्या. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल धावा बनल्या. 2 धावा अजून 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये ना 8 धावा आल्या तरी 10 होतील. काय रे टिप्पर तू आधी कुठं क्लास न लायलं ना काय बॉल हुकव का रेकत ना अपील माणूस करीत आवडी. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती षटकार येईल का. ओहो नाही षटकार नाही आला आणि बघता बघता इथे पहिला ओव्हरचाही खेळ संपुष्टात आलाय. टीमची धावसंख्या 2 धावा फलकावरती. अजून 20 बनवायचा आहेत. चला कांडोली टीम आपण लगेच शतरंजन सजून घ्या. 6 बॉल मध्ये बनवायच्यात 20 धावा त्या बनल्या जातील का. क्रिकेटचा इतिहास खरं तर रचायचा असेल तर इथून पुढे या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल चांगलीच. विजय आहे गोलंदाज ट्रॅक वरती आणि कैलास पाहतोय स्ट्राइक एंड वरती 6 बॉल मध्ये बनवायच्यात 20 धावा. गेम ऑन विजय गोलंदाज ट्रॅक वरती. ओहो टप्पा पडलाय. थोडीशी उसळी कमी पाहायला मिळाली आणि बघता बघता एसटी रिस्काच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. 5 बॉल 20 धाब्यांची गरज. अजून गेम ऑन आहे इथे. खरं तर मांडवली क्रिकेट संघाने आज भरपूर चांगली बॅटिंग केली परंतु पहिल्या ओव्हर मध्ये म्हटलं होतं 8 ते 10 धावा बनल्या असत्या तर मॅच जवळ आली असती. ओहो यावेळेस नो बॉल येणारा बॉल फ्रीट असेल. चला टीम मीटिंग अजिबात नको.
ती बिटिंग अजिबात नको. कदाचित या बॉल वरती चौकार दुहेरी धाव आली असती तर तिथे धावा अजून थोड्याशा वाढल्या असत्या, परंतु या 3 धावा धाव फलकावरती आहेत. येणारा बॉल फ्री हिट, येणारा बॉल फ्री हिट आहे. 5 बॉल 19 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. ओहो, यावेळी जर पाहायला गेलं तर बॉल झालाय फरार. जबरदस्त बॅटिंग, फ्री हिट बॉल वरती आलाय चौकार. आता समीकरण पाहायला गेलं तर 4 बॉल 15 धाब्यांची गरज. व्हायचा 14 धाबा. शेवटची मॅच आहे खरं तर. जबरदस्त मॅच जय गारुदेवी क्रिकेट संघ सावळे बी नाईट रेडिओ शृंखला पाहायला मिळते. क्रिकेटचा रणसंग्राम 2026 मध्ये ही नाईट स्पर्धा भरवल्या. स्पर्धा भरपूर चांगली, परंतु आपले संघ थोडस लेट करतात, त्याच्यामुळे मित्रांनो इतका उशिरा होतोय. ओहो, यावेळेस ही चांगला बॉल, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 14 ची गरज, 2 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. मॅच भरपूर चांगली आहे अजून. या कांडोली की मांडवले या 2 संघामध्ये महायुद्ध. इथे चांगला फटका, कदाचित पहिल्या ओव्हर पासून या फटक्याची गरज होती. तिथून जर असे फटके आले असते ना तर मॅच झाली असते. अगदी 1 बॉल 10 धाव्यांची गरज. बॉल राजू नको आहे ना नो टिकतन त्यान कानात काय चांगलाय मग काय करतो यार ना. 1 बॉल आणि 10 ची गरज. चला मॅच कंटिन्यू चालू ठेवा. 1 बॉल 10 धाव्यांची गरज. एक बॉल 10 धाव्यांची गरज. आणि बघता बघता इथे आपण पाहू शकाल मैदानाच्या त्या आतमध्ये हो हो जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळतोय. जल्लोष ही का करू नये, कारण आपण जर नाईट स्पर्धेमध्ये जर क्वालिफाय होत असाल तर जल्लोष करणं हे चांगलं आहे. तितकाच एन्जॉय केला देखील. आणि त्यानंतर पराभूत झालेला संघ खरं तर मांडवणे क्रिकेट संघ